श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते. असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते. पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे. आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे. 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते. या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते. या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता. आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला कावळ्याला खायला ही एक वस्तू द्यायची आहे. ही वस्तू दिल्यामुळे घरामध्ये पैसा तर यायलाच लागेल, आपली गरिबी संपून आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाकडनं सोमवती अमावास्येच्या दिवशी झालीच पाहिजे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची. त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे आहेत. आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे. तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात. आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कायम आपल्या घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात, अचानक आजारपण येतं, कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही, अचानक धनाची हानी व्हायला लागते, घरामध्ये सर्व सुख असूनही मनामध्ये समाधान नसतं, कायम मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्तीमध्ये समस्या येतात. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात, संतती प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होतात. आणि जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. जर कावळ्याने घास खाल्ला तर तो अधिक शुभ मानला जातो. असे मानले जाते की यामुळे आपले पूर्वज खूप आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात. पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंबात समृद्धी येते.
कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे. असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली. हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला. यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली. यानंतर श्रीरामाने त्यांना क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल. तेव्हापासून कावळ्याला पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले. ह्या उपायाकरता आपल्याला 1 वाटी भात हा शिजवून घ्यायचा. जो भात आपण शिजवणार आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे. नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात शिजून झाला की आपल्याला एक प्लेटमध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे. भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे दह्याचे टाकायचे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. असा हा भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरापुढे किंवा आपल्या टेरेसवर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये कावळ्याकरता सकाळी 11 ते 12च्या आसपास ठेवायचा आहे. भातासोबत आपल्याला 1 ग्लासमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आहे. आता तुम्ही ग्लासमध्ये ठेवू शकतात की अगदी वाटीमध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची. असं हे भात आणि त्याचबरोबर हे गोड पाणी आपल्याला कावळ्याकरता ठेवायचं आहे. असं हे गोड पाणी ठेवल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात. आता जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या. नाही नाव माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे. 108 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर हात जोडून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करायची आहे. तसेच त्यांना नैवेद्य ग्रहण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. आता हा उपाय आपल्याला कोणी करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतात त्यांनी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे, दक्षिण पश्चिम वायव्य दिशेला राहणारे पुण्यकर्मी कावळ्यांनो माझ्या नैवेद्याचं ग्रहण करावा. असं बोलल्याने आपण जे नैवेद्य कावळ्याकरता ठेवतो ते आपल्या पितरांपर्यंत पोचत असतं. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर येतात. ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. आणि कावळ्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारा जो प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो दूर होतो. ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.